जालन्यात दिगंबर जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाचं आयोजन 20 ते 26 मार्च या कालावधीत पार पडणार। पंचकल्याण महोत्सव आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक संपन्न। बैठकीत खोतकर यांनी घेतला महोत्सवाच्या तयारीचा आढावा। आज दिनांक 16 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 20 ते 26 मार्च या कालावधीत दिगंबर जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महोत्सवाच्या तयारीचा आमदार अर्जुन खोतकर यांनी आढावा घेतलाय। खोतकर यांच्या उपस्थितीत या महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत आमदार खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाला पंचकल्याण महोत्सवाच्या अनुषंगानं योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना केल्या। महोत्सवाला येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, परिसराची स्वच्छता या गोष्टीचं योग्य तो नियोजन करण्याच्या सूचना खोतकर यांनी यावेळी बैठकीत जिल्हा प्रशासनाला केलेल्या आहेत। जालन्यामध्ये पंचकल्याण महोत्सव न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा महोत्सव 20 तारखेपासून सुरू होतो। त्याची पूर्व तयारी म्हणून जे काही त्यांच्या कमिटीकडून दिगंबरी जैन समाजाच्या माध्यमातून ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सर्व सूचनांचं पालन करणं तंतोतंत या ठिकाणी सुरू आहे। खरं तर कायदा व सुव्यवस्था राहावं म्हणून पोलीस विभागाची बैठक घेतली। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या नेतृत्वामध्ये सर्व कोऑर्डिनेशन या ठिकाणी चालू आहे। पाणी असेल, वीज असेल, रस्ता असेल, या सर्व गोष्टीला आम्ही पूर्ण देशभरातून 2 लाख लोक येणार आहेत। तर या पूर्व तयारीसाठी आम्ही सर्व तयारी करतो। आज या ठिकाणी हा रस्ता खूप खड्डेमय झाला, इथून महाराष्ट्रात जाणार आहेत। पण त्यामुळं मी महापालिकेला विनंती केली की तातडीने हे काम घेतलं पाहिजे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, तर महापालिकेने सुद्धा तातडीने हे काम डागडुजीच्या हातामध्ये घेतलेलं आहे। भविष्य काळामध्ये मला घनश्यामजी आणि या भागात फिरणाऱ्या लोकांनी मला विनंती केली की इथं एक चांगला रस्ता आणि ट्रॅक करून द्यावा। भविष्य काळात तेही करून देणार आहे। पंचकल्याण महोत्सवाला माझ्या शुभेच्छा। खूप मोठा महोत्सव होतो, तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं।